महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एक भ्रम मुद्दाम पसरवला जातोय। भाजप एकनाथ शिंदेंना कोंडीत पकडतोय, पण वास्तवात चित्र अधिक गुंतागुंतीचं आहे। आजच्या घडीला एकनाथ शिंदे हेच भाजपवर दबावाचं राजकारण करताना दिसत आहे। युती असतानाही शिंदेंनी थेट भाजपवर अवलंबून राहण्याऐवजी पर्यायी वाटा शोधण्याचा ते प्रयत्न करत आहे। कल्याण डोंबिवलीत मनसेसोबत सत्ता स्थापन करणं, उल्हासनगरमध्ये वंचितांचा पाठिंबा आणि महापौर पदावर ठाम अडवणूक, हा सगळा प्रयत्न केवळ सत्तेसाठी नाही तर बार्गेनिंग पॉवर वाढवण्यासाठी आहे। शिंदेंना हे चांगलंच ठाऊक आहे, भाजप राज्यात मोठा पक्ष आहे, पण महानगरपालिकांमध्ये विशेषतः शहरी भागात भाजपला शिंदेंशिवाय सत्ता स्थापन करणं जवळपास अशक्य आहे। याच वास्तव्याचा फायदा शिंदे घेत आहे। मात्र हा डाव जितका आक्रमक आहे तितकाच तो धोकादायक देखील आहे, कारण इथे एक महत्त्वाचा फॅक्टर आहे, तो म्हणजेच उद्धव ठाकरे। जर भाजप आणि ठाकरे यांच्यात संवाद वाढला तर शिंदेंची सगळी रणनीती एका झटक्यात संपून जाणार, हे तेवढं सत्य। गणित मात्र देवेंद्र फडणवीस हेच ओळखू शकतात। शिंदेंची वाढती महत्त्वाकांक्षा आत्तासाठी उपयुक्त असली तरी उद्या ती भविष्यासाठी भाजपची अडथळा ठरू शकते। थोडक्यात सांगायचं तर एकनाथ शिंदे भाजपचे सहकारी असले तरी ते स्वतःला एक स्वतंत्र प्रादेशिक ताकद म्हणून उभं करण्याचा प्रयत्न करत आहे। हा प्रयत्न यशस्वी झाला तर ठीक, नाहीतर एकनाथ शिंदेंच्या अंगी सगळ्या गोष्टी येणार, हे तेवढं सत्य। राजकारणाची दिशा सगळी बदलून जाणार आणि फसला तर शिंदेंना झटकाच बसणार। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय, खरंच एकनाथ शिंदे ज्या पद्धतीने डाव खेळत आहे तो यशस्वी होणार का? नक्कीच लिहा। माहितीपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।